आणि इकडे भाजप मुंबईमध्ये 3 विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्याची तयारी करते अशी चर्चा आहे। गोपाळ शेट्टी यांच्या जागी पियुष गोयल यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते, तर पूनम महाजन आणि मनोज कोटक यांच्या बाबतीतली अनिश्चितता सुद्धा अजूनही कायम आहे। पूनम महाजन यांच्याबाबत मतदारसंघात नाराजी असल्यामुळे आशिष शेलार यांना या जागेसाठी भाजपकडून विचारणा झाली, मात्र त्यांनी आपण लढण्यास इच्छुक नसून पूनम महाजनांना निवडून आणू असा विश्वास केंद्रीय नेतृत्वाला दिल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून एबीपी माझाला मिळाली आहे। पुन्हा एकदा सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, यातले अनेक मतदारसंघ हे भाजपचे खूप सेफ मतदारसंघ आहेत, परंतु कोण असे विद्यमान खासदार आहेत ज्यांची उमेदवारी धोक्यात मानली जाते? जर आपण बघितलं असेल तर एक चर्चा होती की मुंबईतले तिन्ही लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार जे आहेत त्यांचा पत्ता कट होऊ शकतो। त्यामध्ये एक जर बघितलं असेल तर मुंबईत गोपाळ शेट्टी यांच्या जागी पियुष गोयल हे जवळपास उमेदवार असतील हे आता निश्चित झालेलं आहे। तसे केंद्रीय नेतृत्वाने संकेत देखील दिले। मात्र दुसरीकडे पूनम महाजन यांचा मतदारसंघ असेल, मनोज कोटक यांच्या जागेबाबत अजूनही सस्पेन्स जो आहे तो कायम आहे। आपण जर बघितलं असेल तर पूनम महाजन यांच्याबाबत जे 3 रिपोर्ट केंद्रीय नेतृत्वाने केले त्यांच्या लोकसभा मतदारसंघाबाबत, ते तिन्ही रिपोर्ट जे आहेत ते निगेटिव्ह आलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी त्यांची उमेदवारी जी आहे ती धोक्यात येऊ शकते असं म्हटलं जात होतं। आणि याच जागेवर आशिष शेलार यांना देखील विचारणा करण्यात आली, मात्र आशिष शेलार जे आहेत ते लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नाहीत, तसं त्यांनी केंद्रीय नेतृत्वाला देखील कळवल्याचं आपल्याला कळतंय। उलट त्यांनी केंद्रीय नेतृत्वाला असं सांगितलं की पूनम महाजन यांना उमेदवारी दिली तर मी त्यांना निवडून आणू शकतो असा विश्वास त्यांनी दिलेला आहे। त्यामुळे आता केंद्रीय नेतृत्व नेमकं यंदा काय निर्णय घेतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे मनोज कोटक यांच्या जागी प्रवीण दरेकर किंवा पराग शाह यांच्या नावाचा देखील विचार सुरू आहे। मनोज कोटक यांना तिकीट द्यायची की नाही याबाबत देखील निर्णय होईल। अजूनही या 2 लोकसभा मतदारसंघाबाबतचा सस्पेन्स जो आहे तो कायम आहे। येत्या 48 तासात खरं तर भाजपच्या राज्यातील नेतृत्वाशी केंद्रीय नेतृत्व एकदा बोलणार आणि त्यानंतरच या 2 लोकसभा मतदारसंघाचा जो आहे तो अंतिम निर्णय होणार आहे। मात्र सध्या तरी एक चर्चा आहे की या 2 मतदारसंघात जर उमेदवार बदलायचे झाले तर ते कोण द्यावं, आशिष शेलार खरंच निवडणूक लढणार आहेत का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नंदा, धन्यवाद सुशांत या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।